हॅलो, जसं की मी परवा दिवशी सांगितलं होतं की आम्ही कुठेतरी बाहेर चाललो होतो, तर मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. नमस्कार मंडळी, मी आज आलेली आहे एका पवित्र आणि आध्यात्मिक ठिकाणी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या चरणांशी. इथे आल्यावर एक वेगळी शांतता, वेगळाच अनुभव मिळतो. अक्कलकोटचं हे वातावरण खरंच भारावून टाकणारं आहे. भक्तांची गर्दी असली तरी मनाला खूप शांती मिळते. मी इथे दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि श्रींच्या समाधीस्थळावर थोडा वेळ स्थळी बसून थोडं मनाला स्पर्श होईल असा अनुभव घेतला. इथे आल्यावर मन अगदी शांत होतं, जणू स्वामींच्या कृपेने सगळा त्रास विसरायला होतो. पावलोपावली स्वामी समर्थांचा घोष ऐकायला मिळतो आणि थेट हृदय त्यांच्या चरणांपाशी पोहोचतं. मनातील कितीतरी अनामिक भीती, काळजी आणि तणाव विसरायला होतो. हे फक्त मंदिर नाही, ही श्रद्धा आणि आस्था यांची जागा आहे. आता मला जाणवते की एकदा तरी अक्कलकोटला येणं खूप गरजेचं आहे. मनाची दिशा बदलते. तुमच्या जीवनातील काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर इथे न बोलता उत्तर मिळतं. इथे आल्यावर जणू माझ्या मनातले प्रश्न कोणीतरी शांतपणे ऐकून घेतंय आणि त्याचं उत्तरही दिलं. स्वामींचं दर्शन घेणं, समाधीस्थळी बसणं हे क्षण शब्दात सांगणं अशक्य आहे. हा छोटासा ब्लॉग तुम्हाला थोडंसं तरी अक्कलकोटचं तेज, भक्ती आणि शांती अनुभवायला मदत करेल अशी आशा आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम माझ्यावर, तुमच्यावर राहो हीच प्रार्थना. तुम्ही कधी वेळ मिळाला तर इथे नक्की जाऊन या. धन्य ती अक्कलकोट भूमी आणि धन्य ते श्री स्वामी समर्थ. जाता जाता जर हा छोटासा अनुभव आवडला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू परत अशाच एका मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.